आज मी उठल्याबरोबर पिल्लूला दिसले नाही तर पिल्लू रडायला चालू केला आणि येऊन मला असा गळ्याला पडला, तू कुठे गेली मम्मा म्हणून. मग मी त्याला समजावत होते, तू झोपला म्हणून. मी किचनमध्ये आले बाळा उठून. तो म्हणत होता, का उठून आली तू मला सोडून. आळस बघा किती भरला आहे त्याच्या अंगामध्ये. पण मी नाही दिसले म्हणून त्याने आतरणातून उठून पळत पळत आला मला शोधत, मम्मा मम्मा म्हणत. मग त्याला वरती दिसला शुगरचा डबा. आणि आमच्या साहेबाला शुगर इतकी आवडते की विचारूच नका. शुगर खायला दिली थोडीशी, पण त्याला पूर्ण डबाच पाहिजे होता. कसा रडतोय बघा, त्या आळस देतोय, रडतोय, सगळं मिक्स चालू आहे. मग प्लेटीमध्ये थोडीशी शुगर दिली खायला तर खुश झाला, तो खात बसला. मग त्याला शुगर देऊन मी खायला बसवलं आणि मग नंतर मी चहा ठेवले. मग आमच्या झाडाचा पेरू पडला होता खाली, तर मग तो पेरू पण बघा, चहा नाही ते काही सुधरत नाही मला. म्हणलं सकाळ सकाळी चहा लागतोच मला तोंड धुतल्याबरोबर. ब्रश वगैरे केला होता. मग नंतर चहा ठेवले, चहा करून पिले छान मस्त बाळाजवळ बसून. त्याला पण थोडंसं म्हणजे जवळ जाऊन बसता क्षणी त्यांनी कपाला धक्का मारला तर चहा थोडीशी खाली सांडली. बरं झालं चटका नाही लागला दोघाला पण आम्हाला. मग चहा वगैरे पिली. मग नंतर म्हणलं मटकी घेतली होती मी आज, मटकीवाले बाबा पण आले होते. तर मग त्या बाबाकडून मटकी घेतली आणि मग ती मटकी मला उकडायला लावायची होती. म्हणलं मटकीची भाजी करू आज. टिफिनला पण द्यायची होती हॉस्पिटलमध्ये. तुम्हाला तर माहितीच आहे आमच्या पप्पाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे, तर मग मला तिकडं पण टिफिन द्यावा लागतो. तर मग म्हणलं अनुपचा पण टाईम होईल, त्याच्यापेक्षा म्हणलं अगोदरच आपण स्वयंपाकाला लागू थोडीशी गडबड करून. मग मटकी वगैरे धुवून टाकली कुकरमध्ये. ते थोडंसं त्याच्यामध्ये हळद मीठ टाकलं आणि दिलं झाकण लावून. मटकी शिजत होती आणि मग ह्या दोघा बापलेकाचा असं काय उतू जात होतं चुलीसमोर बसून. मग कुकर लावलं मटकीचं आणि मग नंतर पीठ मळायला घेतलं गव्हाचं. तर पप्पाला आणि आईला तर काय चपाती चालत नाही, त्यांना भाकरच लागते. पण ही अनुपसाठी पीठ मळत होते मी थोडंसं त्याच्यासाठी आणि त्याच्या पप्पासाठी. त्या दोघांना चपाती लागते. मग इकडं आमचे साहेब बिछाना जमा करत होते, पूर्ण घडी वगैरे करत होते. मस्त काम करू लागतात मला सगळंच ते. आणि ते म्हणत पण होते, माझा काय व्हिडिओ घेऊ नको, मी काय तुला व्हिडिओ पाठवणार नाही, कारण मी त्यांच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट करते. मग मटकी शिजून झाली होती. मग इकडं गॅसवरती तेल तापत ठेवलं पातेल्यामध्ये. त्याच्यामध्ये थोडीशी जिरे टाकले आणि कांदा टाकले, कढीपत्ता टाकले आणि मग नंतर टमाटर टाकला थोडंसं. सगळं हलवून घेतलं चमच्यानी. काय मी असं त्याला काय हे करत नव्हते, मसाला वगैरे काढला नव्हता. जे साधं सिंपल आहे तेच बनवत होते. मग घरकुल मसाल्याची पुडी टाकली त्याच्यामध्ये एक. आणि मग नंतर आपलं साधा लाल तिखट टाकलं, काश्मीरी लाल तिखट, मीठ मिरची सगळं टाकून दिलं त्याच्यामध्ये आणि छान एकत्र केलं. आणि मग नंतर उकडून घेतलेली मटकी त्याच्यामध्ये टाकली. गरम गरम मटकी होती ती तशी टाकली. आणि मग नंतर इकडे भाजी तयार झाली. मग थोडंसं दुपारच्या टायमाला दादूला घेऊन आल्यानंतर पिल्लू BMW खेळत होता, तर त्याची गाडी त्याच्या